छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथील बळीराम दांडगे हे शेतीला जोडव्यवसाय म्हणून गाय पालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे 8 गायी आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून सकाळी आणि संध्याकाळी 90 ते 95 लिटर दूध निघते व त्या दुधाची विक्री दूध संकलन केंद्रावर केली जाते. या दूध विक्रीच्या माध्यमातून दांडगे यांना 70 ते 80 हजार रुपये नफा मिळतो. तसेच गाय पालन करून दुग्ध व्यवसाय कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. नमस्कार. माझं नाव बळीराम सुभाष दांडगे. व्यवसायाचं म्हणलं तर हा जवळपास वडिलांपासूनच आहे, पण सरासरी 2017 ते 19 दरम्यान याला थोडं डेव्हलप करून, जसं जर्सी, HF या गायींना संकरित करून हा व्यवसायाला सुरुवात केलेली आहे जवळपास 2019 पासून. सर सध्या आपल्याकडं 8 गायी आणि जवळपास सध्या हिटवर येण्यासाठी 3 कारोडी असं एकूण 11चा आहे सर आपल्याकडे. सरासरी धरलं तर जवळपास दोन्ही टाइमचं 70-80 लिटर चालतं सर आपलं. त्यामध्ये काही गावड्या गाभण असतात, काही जणलेल्या असतात. त्यामुळे आपलं जर काही दूध डेअरीला असतं आणि जसं आता काही घरोघरी समजा ज्याला आपण उकडे म्हणतो, अशा दोन्हीच्या माध्यमातून जवळपास 70 ते 75 हजाराची उलाढाल आहे महिन्याला. तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आता कोणाकडे जर पहिलेच पैसे असले तर तो सगळं सेटअप करून जास्त प्रमाणात गाई घेऊ शकतो. पण जर सर्वसामान्यांना जर सुरुवात करायची असेल तर एक 3-4 गायींपासून पण सुरू करू शकतो. जर पैसे असले तर अजून गाई घेऊन सुरू करू शकतो. पण त्यांच्यासाठी समजा जी त्यांची खाण्याची व्यवस्था आहे ती सर्वप्रथम झालेली पाहिजे. सर सगळं पकडलं तर जवळपास एक 60 ते 70 हजारापर्यंत असते महिनाभरात. आता सकाळी 6 वाजलेले उठल्यानंतर गाय आपण बघू शकता तिकडं सोडलेल्या असते संध्याकाळीच. त्या सकाळी इकडे सोडून देतो आपण, त्यांना चारा वगैरे टाकून नंतर मग धार काढायला सुरुवात करतो. एक 10 वाजेपर्यंत इथं ते चारा गिरा खातात याच गावांमध्ये. तिकडे आपल्याला सध्या सोय नसल्यामुळे नंतर एक 10 ते 11 वाजेपर्यंत परत आपण सोडून त्यांना त्या शेडमध्ये ट्रान्सफर करून देतो. तर आता चाऱ्यासाठी आपण मुरघास बनवून ठेवलेला असतो आणि शेतामध्ये मेथी घास आहे, त्याच्यानंतर एक गिन्नी गवत आहे आणि या माध्यमातून चालू असतं त्यांचं. जर स्वतःमध्ये नफा तोटा ठेवण्याची हिंमत असेल किंवा आपला म्हणतो आपण त्याला व्यावसायिक भाषेमध्ये जो चर उतार असतो, तर तो जरी ठेवण्याची हिंमत असेल तर नक्कीच या सगळ्यांनी या.